उतरून वरून मग चिराकालाय काय काही काही लोक रूप पाहता क्षणी सुखी होतात आणि काही लोक रूप पाहता क्षणी वेडे होतात. विठ्ठल आणि रूप पाहून वेडे होणारे. आपण साधारण लोकांचा विषय द्या सोडून, स्वतः भगवंत सुद्धा रूप पाहताना वेडा झालेला आहे. फक्त संतांना रूप कळालंय, संतांना देवाचं रूप कळालं. स्वतः भगवंत सुद्धा वेडा झालाय ना. ज्यांना देवाचाही देव महादेव म्हणतो तो सुद्धा रूप पाहून वेडा झाला ना. कारण जेव्हा मोहिनीचं रूप म्हणजे विष्णू भगवंतानं घेतलं, आणि ते मोहिनीचं रूप बघून महादेवानं बघितल्याच्या नंतर महादेव म्हणले लय सुंदर दिसायली. मोहिनीच्या मागे धावायला लागला महादेव. मोहिनीच्या मागे महादेव धावतोय. मोहिनी म्हणे अहो काय येडा होई घ्या म्हणे महादेव असल्यावर. मोहिनी म्हणे वेडा झाला काय देवा? अरे मला ओळखतो का मी कोणा? मला माहितीये तू विष्णू आहे, पर तू एवढा सुंदर दिसायला ना देवा, तर मनाची अशी अपेक्षा आहे की तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे. कोण सांगे? महादेव कोणले सांगे? मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं. भगवंताचं मोहिनी रूप बघून सुद्धा महादेव वेडा होतो, तर तुमचा आमचा काय विषय? हा रूप द्या का नका मला सांगा ना. इच्छा होई जात आपलं स्वामी महाराज स्वामीजी म्हणे इच्छा होई जाते सांगानी. कारण मी एकदा ना पारोडाकडे कीर्तनले जाय रे तू. लॉकडाऊन प्रसंग होता, दुसऱ्या लॉकडाऊन टाइमले कीर्तने चालू झालं होतात ना बाबा भाऊसाहेब बाबा. पण तो नियम चालू करेल होता, हाताला सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावायचं. आता माझं मास्क लावलेलं होतं आपण, तोंड असं बांधलेलं होतं आणि मला मास्क लावानी गरजच नाही. मी पेटाना मागला कापड सोडी ठेवू आणि ते असं मस्त बांधिले. आता म्हणते मास्क असं लाल पेटाना कापडवरी तोंड बांधेल. पारोडाला उतरणू एसटी अलाउन्स करणाऱ्या काकाकडे गो म्हणतं काका माले भडगाव जाणं शे म्हणतं. म्हणे महाराज 5च्या नंतर गाड्या बंद होतात, आता तुम्हाला बसेस नाही, एसटी नाही, जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं काका मला ते पण माहित नाही प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. एवढं भारी माणूस होता का? मला घेतलं म्हणे चला म्हणे महाराज मी सोडतो तुम्हाला. आता जिथं प्रायव्हेट गाड्या लागत होत्या तिथं मला सोडलं. तिथं सोडल्याच्या नंतर त्या प्रायव्हेट गाडीवाल्याजवळ आणलं. मी प्रायव्हेट गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी तुझी कुठे जाते? म्हणलं भडगाव. म्हणलं दादा कधी निघायची गाडी? म्हणे महाराज कितला टाइम लागेल ते काय सांगता आणि पण गाडी भडगाव जाईन एवढं पक्क. म्हणतं भाऊ तुला कितला सीट आहे लागावशेत गाडी? म्हणे 15. म्हणतं मी कितवा आहे? म्हणे पहिला. ओ म्हणा बाप यान गाडी कवय बरोबर. म्हणजे मी देवले 9 दे बा यान गाडी भरू दे रे लवकर. आता गाडी भरते म्हणजे मी पहिला होतो, अजून 14 ते 15 सीट त्याला पाहिजे होती, लोक पाहिजे होती. मग मी म्हणलं आता गाडीमध्ये एवढ्या गर्मीमध्ये बसण्यापेक्षा मी काय केलं, समोरच दुकान होती, दुकानच्या त्या ओट्यावर जागा होती, मस्त बांधलेला होता ओटासारखा, त्याच्यावर बसलो. पण ते मास्क वगैरे बांधलेलं तसंच आणि 5, 5:15 झालेले होते. आता नेमका मी ते तोंड वगैरे बांधून बसलेला. कॉलेजचे पोर आली व त्या कॉलेज ना पोरे होणार त्याच नाही का म्हणा तोंड बिन बांधेल. एक नाही ध्यान पण नाही. तो दुसरा सांगे हो दगर पोर काय बारी बसेल. हो काय रे काय हो काय गडबडी इज्जतली राहणार हो काका. मला सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा. तुमले ते घर 2-3 किस्सा सांग दिला. हाय पहिले बधी पजिटिव्ह आहे आधी ना मार्केट मध्ये गुते तान मिठी घे नाही ते बऱ्याच ठिकाणी म्हणे पजिटिव्ह आहे म्हणा या बाले बिली वाढेल पहिलेच राहणार असं शे. एसटी मग बसेल होतो एक आजी म्हणे म्हणा तोंडतोय मास्क कंटिन्यू होतात नाही का म्हणा मास्क लायला होता. बॅग ठेवलं होती बॅग ना बाजू मग मी बसेल होतो. ड्रायव्हरना मागला सीटले पहिलंच सीट ज्याला म्हणतात आपण. एक म्हातारी म्हणे 55-60 वर्ष नाही विचारे म्हणा तोंड बिन बांधेल तुटी या बिया. म्हातारी काय काय वाईट आहे म्हणे. म्हातारी म्हणे दिदी आहे बॅग बसलेली पण माल बसू दे म्हणे. असं बऱ्याच ठिकाणी होय बऱ्याच ठिकाणी. 40 गावकडे म्हणा पुरं कीर्तन होई गे इतका लोक खुश काय कीर्तन करू महाराज काय कीर्तन करू महाराज. आणि मला तर सवय अशी होती गरमी होती ना पेटा लगेच सोडलो मी आणि केस मोक्या करल्या पेटा कुंडाईने चाल राहिलो. लोके पुढे चाला ना त्याच ना मागे आम्ही चाल राहिलो. 15-20 बाया चाल राहिल्या. एक मावशी म्हणे माय हो पोर काय मस्त कीर्तन करस म्हणे. म्हणता मावशी तू असं कर मन करता दाद्या दखी काढ काय इज्जत लेवा नाही किती इज्जत लेवा नाही. आता जसं आहे तसं शे त्याला काय विलाज आहे. त्या पोरांनी मला बघितलं मी
खान देश आहे ना काना देश नाही म्हणे म्हणा जाडा मोठा सभे राहतच आणि मला उभाटी नाकला ना आवडत गागर पडत नाही तो मनाचीत लागत नाही. ते एका पोरानं माझ्याकडे बघितलं पोरगी लय सुंदर दिसायली म्हणली. आता मी ऐकली ना ते पण मी पहिले हिंमत सुटी जाय म्हणे पण आता ते काही वाटत नाही मला असा भेटत राहतात. 15 मिनिटं ते माझ्या आजूबाजूने फिरत होते पोरगी समजीशील. मग 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपरनं सोडलं. उपरनं सोडानंतर तेच ना ध्यान मावणं ओ पोर नाही रे पोऱ्याच्यावर म्हणे तो पोऱ्या आहे समजे की गुपचूप राहायला पाहिजे ना. कठीण सुरुवात त्यासनी का रे हाव रास असा दी कसा असा हाव काय करत असेल का बा तुला कपाशीन काड्यावर पडायला लय जाणार का. पण लोक असे नको त्या गोष्टीच मग भयान इंटरेस्ट. आता हा काय करत असेल हा प्रश्न. मी म्हणलं आपल्याला पण गाडी भरायला 1 तास लागत होता अर्धा तास टाइमपास झाला अजून अर्धा तास बाकी आहे गाडी भरायला नाही का. मी म्हणलं अजून यांना जरा वेळ करायचं. मग मी बसल्या बसल्या गाणं गुणगुणत होतो. हरी लग बग माझ्या राया. स्वतःच्या मनाशी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधतायत आणि बुद्धीला सांगितलं ए साजने ऐक ना मी पाहताक्षणी सुखी झालो म्हणतात. पाहताक्षणी सुखी झालो. काही लोक काही बघून सुखी होतात पण माऊली ज्ञानोबा आहे भगवंताचा रूप बघितल्याच्या नंतर सुखी झाले. मी तुम्हाला मध्येच सांगून गेलो मध्येच सांगून गेलो कोण कोणत्या रूपाला वाढल काय सांगता येत नाही. पण माऊली ज्ञानोबारांनी भगवंताला बघितल्याच्या नंतर त्यांची मानसिकता व्यक्त करतात. आता सध्या तर कोणी कोणाला बघून काही सांगता येत नाही. आता रूपपात लोचने अभंग नुसता म्हणी जातच मुकला माहित नाही का बरं म्हणायचे बा असं. हा कारण अभंग लगून पोचा ना जाऊ द्या वरवरनं मटेरियल दरांचा सवय पड जायला लोकेशले. हो रूपपात लोचने आमचे भजनी मंडळवाले जोपर्यंत रूपक होत नाही तोपर्यंत पंचपदी नाही. बरोबर आहे ना. आठ तरुण आठ बरात दिकी राहणार तरुण विधी की राहणार बा मग शेत ना नाही खोटं बोला पण थोडा बजेट ठेवा ना बाबा. बटात तरुण येत आधी मी जर पडाले तरुण म्हणाल कितलं गरबडी उपाय दे. नाही खरंच म्हातारा बी म्हणता येत नाही ना मग त्याशी. हा खरं तुम न खरंय माऊली बाबा सौड मग सत्कार करलीसून पाय पडली नाही ते पण खरं आहे. पण आता जर का तरुण बरेच आहेत बिचारे इथं उभे राहतात ना. आम्ही भजनाला बसलो की रूप पाहतलो रामकृष्णारी नंतर रूप पाहतलो आणि शिवाय आमच्या भजनाला सुरुवात होत नाही नाही का. इथं आल्याच्या नंतर आपण ते म्हणतो पण 8 ह्याच्याच ना कॉन्टॅक्ट नाही शे त्या कधीच रूप पाहतलो आणि म्हणत मग काय म्हणतात आपासाहेब त्या पाखरा आजाद केले पाखरानं आजाद केलं तुला. हो बाप्पा ती पहिलेच आजाद होती रे. तू आजाद आलवाय ना कुत्र वाज मग गम होत ते आजादच होती. तिला पक्क माहित होतं म्हणलं की मी यालेच बंदी वाढायला लावतो आज तू तुला खुश व्हाय राहता. बुद्धीचा संवाद साधत असताना प्रश्न आला मनामध्ये कारण रूप पाहिलं तुम्ही पण बघितलं कोणाला. बुद्धी सांगते माऊली ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी सांगितलं तो विटेवरी जाचे पाऊले समान